हॅलो, हाय, नमस्कार. मी कल्याणी. तुम्हा सर्वांचं आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मी आजपासून नवीन ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि माझा विचार चालू आहे की आता ब्लॉगिंग करायचं. तर कशाप्रकारे ब्लॉगिंग करायची किंवा काय व्हिडिओ शूट करायचे मी आता तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर खूप असं प्रयत्न करत होते मी बरेच दिवसापासून की ब्लॉगिंग करायची. मला बरेच जण म्हणायचे कधी रुटीनचे व्हिडिओ टाक, पण काही जमायचंच नाही. पण आता मी थोडं करेल, व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या सर्वांसोबत माझं डेली रुटीन जे आहे ते सर्व शेअर करेल. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघू शकता, देऊ शकता, जेणेकरून चांगल्या कमेंट्स करून खूप छान असे कमेंट करा आणि मला हे सुद्धा सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडेल की नाही. तर कमेंट करून सांगा. आणि कशा प्रकारे मी ब्लॉग बनवू. तर खूप छान असं क्लाउडी वेदर झालेलं आहे बाहेर आणि कोणाकोणाकडे पाऊस पडलेला आहे सुद्धा सांगा. आमच्याकडे तो चला, तर आता मी पूर्ण घर आवरून घेते, घर झाडून वगैरे घेते, बेड वगैरे सेट करून घेते. तर तुम्ही बघू शकता बाहेरचं वेदर कसं आहे. मी तुम्हाला सर्व वेदर बाहेरचं दाखवते. पावसाचं वातावरण आहे पूर्ण. तर मी आता पाणी पिते. एक ग्लास आता दात वगैरे घासून झाले तर माझे सकाळी दात वगैरे घासल्यावर पाणी प्यायचं खूप ॲसिडिटी होते, म्हणून मी थंडच पाणी पित असते. बायचान्स एखाद्या वेळेसच गरम पाणी पिते, तसं मी थंड पाणी पिते कारण की मला ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे. तर थंड पाणी पिल्याने मला बरं वाटते. तर आता मी केस वगैरे करून घेते आता आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन भेटते. तर मी इथे आता पटापट भांडे वगैरे लावून घेते.
वगैरे झालेली. आता मी मस्त तयार होते, केस वगैरे करते आणि मी त्याचसोबत कपडेसुद्धा धुवून टाकलेले आहे. तर पूजा वगैरे करायची तर काम असते. तर मी आता मस्त वेणी वगैरे घालते. तर माझे केस पूर्ण गुंतून झालेले आहे. वेणी घालते. कसे वाटते माझे केस बघा मला. मी कालच डोकं धुतलं होतं. तर माझे बाकी सर्व कामं झाले. तर थोडंसं मला तयारी वगैरे करते. असं केसामध्ये ना खूप डॅन्ड्रफ जास्त होते. तर केसाला काय लावावं नक्की मला कमेंट करून सांगा. कोणीतरी त्यांना कोणाला माहिती असेल तर तुम्ही बघू शकता माझे केस वगैरे लावून आहे. तर खूप काही लावून बघितलं पण त्याच्यामुळे काही जे डॅन्ड्रफ गेलेलं नाही. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की डॅन्ड्रफसाठी काय होम रेमेडी असेल तर काही तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तयार झालेली आहे. तर कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा. तर मी आता इथे अंडा बिर्याणी बनवली आहे मस्त कुकरमध्ये. खूप छान बिर्याणी झालेली आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा. कोणाकोणाला अंडा बिर्याणी आवडते तर कमेंट करून सांगा. तर आता मी इथे मस्त जेवण करायला घेणार आहे. तर जेवणामध्ये अंडा बिर्याणी, लिंबू, कांदा वगैरे मी घेऊन घेतलेला आहे इथे. खूप छान. मला तर खूप आवडते अंडा बिर्याणी आणि बाहेरचं वातावरणसुद्धा खूप छान आहे. त्यामुळे खायला तर आणखी मज्जा येईल. तर सर्वांनी या जेवायला. आता मी जेवण करते. गुड इव्हिनिंग. आता कॉफी टाईम झालेला आहे आणि आता माझी झोपसुद्धा झाली आहे. मी एक झोपसुद्धा घेऊन घेतलेली आहे. आता असं छान मस्त कॉफी प्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण. परत दाखवते मी तुम्हाला. तर जसं मी वातावरण सकाळी दाखवलं होतं तसंच वातावरण आतासुद्धा आहे. तर खूप असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आता खूप छान असं गरमागरम मस्त कॉफी करून कॉफी पिणार आहे. तर तुम्ही सर्वांनी पण कॉफी घ्यायला या. तुमची झाली का कॉफी? तुम्ही पण असा एन्जॉय करत जा वातावरणामध्ये. कॉफी किंवा भजी बनवून खायची वेगळीच मजा असते. आता माझ्या मिस्टरांना पण मी कॉफी बनवली आणि माझ्यासाठी पण हे बघू शकता तर कॉफी बनवून झालेली आहे. तर आता संध्याकाळी काय बनवायचं याचा विचार करत होती. तर माझे मिस्टर म्हणत होते मला पाटोळी कर. तर मी म्हणलं ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही इथे मी स्वयंपाकाला लागलीसुद्धा आहे. तर मी म्हटलं पटापट बनवून घ्यावं कारण की पावसाचं वातावरण आहे. तर लाईट वगैरे कधी पण जाऊ शकते. कारण मसाला काढायचा होता मिक्सरमधून मला. तर मी म्हटलं लगेचच मी स्वयंपाक करून घेते लवकरात लवकर आणि मोकळी होते. कारण लाईट गेल्यावर तर एकदा मग सुचत नाही. म्हणून मी म्हटलं पटकन भाजी करून तयार होते. तर बघू शकता मी आता इथे कणिक भिजवून ठेवून देते पटकन आणि मग मसालासुद्धा काढून घेते. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा. जेणेकरून येणारे छोटे छोटे माझे जे ब्लॉग्स आहे तुमच्यापर्यंत येतील. चला तर भेटूया मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.